आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। वारी, श्रद्धा, समर्पण आणि जीवनाला नवी दिशा देणारा प्रवास। महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि भक्तीचा अखंड वारसा जपणारी आषाढी वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नसून ती श्रद्धा, समर्पण, समानता आणि मानवतेचा उत्सव आहे। यंदाच्या आळंदी ते पंढरपूर पायी वारीमध्ये शिंगणापूर देवस्थानाचे नामदेव दगडे, सौ जनाबाई दगडे, चिरंजीव समर्थ सूरज दगडे, डॉक्टर पवन राजकुमार कुदळे, सौ तृप्ती पवन कुदळे, सौ मालन जयवंत पोराटे, जयवंत मारुती पोराटे, सुभद्रा सर्जेराव पोराटे, आनंदा सदाशिव राऊत, अमोल महावीर होळ, मल्हारी तुकाराम शेंडे, बाळासाहेब भानदास शेंडे, बापूराव नामदेव शेंडे, अशोक चव्हाण, संगीता मदने आणि जनार्दन दडस यांनी भक्तिभावाने सहभाग घेत वारीचा अविस्मरणीय अनुभव घेतला। दिवेघाट चढताना यंदा पावसाच्या सरींची उणीव जाणवत होती, मात्र निसर्गाचा वर्षाव नसला तरी प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात भक्तीचा वर्षाव अखंड सुरू होता। ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। टाळ मृदुंगांच्या गजरात, अभंगाच्या सुरावटीत आणि विठ्ठल नामाच्या अखंड जपात प्रत्येक पाऊल पंढरीच्या दिशेने भक्तिभावाने पुढे सरकत होते। वारी आपल्याला एक अनमोल जीवन मंत्र देते। जीवनातील प्रत्येक संकटांवर श्रद्धा, संयम, एकता आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर मात करता येते। तेथे कोणताही भेदभाव नसतो। श्रीमंत गरीब, मोठे लहान, स्त्री पुरुष असा कोणताही फरक न ठेवता सर्वजण माऊलींची लेकरं म्हणून एकमेकांचा हात धरून पुढे चालत राहतात। वारी म्हणजे केवळ पंढरपुराकडे जाणारा प्रवास नाही, तर स्वतःला ओळखण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि मानवतेचा संदेश जगण्याचा मार्ग आहे। पाय थकतात, पण श्रद्धा कधीच थकत नाही। मनात विठ्ठलाचे नाम आणि हृदयात माऊलींवर अढळ विश्वास असेल तर जीवनातील प्रत्येक घाट सहज पार करता येतो। खरंच वारीसारखी दुसरी कुठलीही वारी नाहीये। जय हरी विठ्ठल, जय माऊली। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।